नमस्कार मंडळी, मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं आणि खास करून माझ्या लॉंग व्हिडिओजना मी स्वतः मिस केलं. मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही सुद्धा लॉंग व्हिडिओजना मिस करत आहात का? शॉर्ट व्हिडिओज मी अपलोड करत होतो. शॉर्ट व्हिडिओजना तुम्ही जे काही प्रेम देत आहात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. बरेच दिवस झाले युट्यूबवरती मोठा व्हिडिओ करायचा होता, बट कोणता व्हिडिओ करू का नको या सगळ्या बरेच सारे असे प्रश्न डोक्यात होते. बट फायनली म्हटलं की आजपासून आपण एक नवीन सुरुवात करूया. पुन्हा एकदा जशी मी पूर्वी प्रत्येक वीकला मी एक लॉंग व्हिडिओ टाकायचो, तसं मी आजपासून पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं तुम्ही जसं आधी प्रेम देत होता, जसं तुम्ही आधी सपोर्ट करत होता, त्याच सपोर्टची त्याच प्रेमाची मला आता गरज आहे. कारण लॉंग टाइमसाठी जेव्हा तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ करत नाही, त्यामुळं युट्यूब सुद्धा तुमचा व्हिडिओ प्रमोट करत नाही. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही बघा. आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी त्याची आउटलाईन काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. जपानमध्ये छावा चित्रपट जेव्हा बघून झाला होता, तेव्हा आम्ही ट्रेननं मी ट्रॅव्हल करत होतो. तर तिथं मला एक मराठी मुलगा दिसला होता आणि असंच बोलता बोलता ओळख झाली. तेव्हा तो म्हटला की मी TITP प्रोग्राम थ्रू इथं जपानमध्ये आलेलो आहे आणि मी 2 वर्ष काम करतोय. TITP प्रोग्राम हा एक असा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये इंडिया आणि जपानमध्ये एक स्पेशल ॲग्रीमेंट झालेली आहे आणि त्या स्पेशल ॲग्रीमेंटच्या अंडर जे कोणी इंडियामधले यूथ आहेत ते जपानमध्ये येऊन जॉब करू शकतात. एवढा मोठा गॅप पडलाय तुम्हाला सांगतो की साधारण हा व्हिडिओ करताना मला एवढ्या वेळ रिटेक घ्यावा लागलेला आहे. काय बोलावं तेच कळत नाहीये. TITP बद्दल मी सुद्धा ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात ज्यानं TITP स्वतःहून 2 वर्ष अनुभवलेलं आहे, त्याचे चांगले अनुभव, वाईट अनुभव म्हटलं काय काय आहेत या सगळ्या गोष्टी आपण त्याला विचारूया म्हटलं. पण आमच्याकडे एवढा वेळ पण नव्हता आणि जागा पण नव्हती. त्यामुळे अक्षरशः आम्ही प्लॅटफॉर्मवरती मी त्याला हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. आणि जरी तुम्ही 10वी फेल असाल, 12वी फेल असाल किंवा ज्यांना जपानला यायचंच आहे काही झालं तर सुद्धा, त्यांच्यासाठी हा TITP प्रोग्राम, SSW प्रोग्राम हा खूप खास आहे. मला एक गोष्ट माहिती आहे का की या TITP प्रोग्रामसाठी भारतातून बरेच जण यायला उत्सुक असतात. त्याचं काय कारण आहे? तर त्याचं कारण हे आहे की ज्या जॉबसाठी भारतामध्ये तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये मिळतात, त्याच जॉबसाठी जपानमध्ये तुम्हाला 80,000 ते 1,00,000 येन मिळू शकतात. तर आजचा व्हिडिओ हा थोडासा मोठा आहे, पण व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला खाली कमेंट करून सांगा. हॅलो आकाश. हाय. तर तू TITP थ्रू जपानला आलेला आहेस. सो TITP प्रोग्राम काय आहे किंवा तुझा एक्सपिरियन्स काय आहे थोडक्यात पहिल्यांदा सांग. जेवढं मला माहिती आहे तेवढं ह्याच्यामध्ये तुमच्या डिग्री नसेल तर तुम्ही इथं TITP प्रोग्राम थ्रू जपान तुम्ही येऊ शकता असं मला आहे. बाकी अजून कुठली कारणं आहेत का किंवा तुझं काय मत याच्याबद्दल? तुम्ही जर 10वी पास जरी असले, फेल जरी असले किंवा 12th पास आउट असले, फेल जरी असले तरीही तुम्ही TITPच्या थ्रू जपानला जॉबसाठी येऊ शकता. ओके. येऊन तुम्ही कन्स्ट्रक्शनला जॉब करू शकता. कन्स्ट्रक्शन फील्ड नव्हे तर तुमचा डिप्लोमा जरी झालेला असला किंवा केअरटेकरचा एखादा हे जरी झालेला असला, कोर्स जरी झालेला असला, तर त्यामध्ये पण तुम्ही जॅपनीज लँग्वेज करून N5, N4च्या बेसवर जपानला जॉब करायला येऊ शकता. ओके. ह्याच्यामध्ये मला एक क्विक क्वेश्चन आहे की जर जॅपनीज लँग्वेज नाही आहे कोणाकडं आणि पण त्याला TIP थ्रू प्रोग्राम थ्रू इकडे यायचं आहे, म्हणजे ऍज अ थोडीशी इकॉनॉमिक कंडिशन नसेल किंवा त्याच्याकडे डिग्री नसेल पण जपानमध्ये यायची इच्छा आहे, तर तो करू शकतो का जॅपनीज इज अ मस्ट आहे? फर्स्ट ऑफ ऑल लिटल अंडरस्टँडिंग साठी तुम्हाला थोडीफार नॉर्मली जॅपनीज तरी यायलाच पाहिजे. म्हणजे नॉर्मली ग्रीटिंग्स वगैरे ओके कॅज्युअल मध्ये तेवढं तुम्हाला माहित असलेच पाहिजे. ते ठीक आहे. बट JLPT N5 पास असं काय क्रायटेरिया आहे का? तसं काही नाही. तसं काय? ओके. येऊ शकता. ओके. येऊ शकताय तुम्हाला. पण हेच आहे की तुम्ही स्वतः मग तुम्हाला एक एजंट हायर करावं लागेल किंवा एखादी अकॅडमी हायर करून त्यांना पैसे वगैरे देऊन मग ते तुम्हाला इथं या मार्गे थ्रू पाठवू शकतात. जरी तुमच्याजवळ जॅपनीज लँग्वेज लेवल नसली, स्केल नसली तरी तुम्ही येऊ शकता. ओके. थँक्यू सो मच. आता मला सांग की TITP इंडियामध्ये सगळ्या ठिकाणी आहे का ठराविक लोकेशन मध्येच आहे? TITP इंडियामध्ये एक तर मुंबईला पण आहे आणि दिल्लीला तर अकॅडमीज म्हणून आहे. ओके. जसं त्यामध्ये एक फुरुसावा अकॅडमी आहे, अकॅडमी आहे, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या अकॅडमी आहेत. आणि साधारण काय प्राइस येते ह्याची? तसं जर तो कोर्स तुम्हाला करायचा असेल त्या अकॅडमीमध्ये जाऊन जपानमध्ये ते तुम्हाला शिकवत असतील, ट्रेनिंग देत असतील इफ आय एम नॉट रॉंग, आणि त्यात तुला जपानला पाठवत असतील. सो ह्याची काय टोटल फी असते? ची फी अशी आहे की TITPची कंपल्सरी फी आहे 1.5 लाख रुपये. ओके. तर ती तर तुम्हाला पे करावंच लागत असते. ओके. आणि अदर मग तुम्हाला ते जे ट्रेनिंग वगैरे देतात, तुमच्या इंटरव्ह्यूची तयारी करून घेतात,
किंवा गाईड्स वगैरे करतात, त्यासाठी मग तुम्हाला त्याचे क्लासेस फी भरावं लागत असते, 20,000 रुपये, Okay. 30,000 रुपये, जे काही असते TCO. तर वेगवेगळ्या अकॅडमीची वेगवेगळी फी राहते. आता मी ज्या ठिकाणून आलो त्या ठिकाणी मी जवळपास नाही म्हटलं तरी 2,80,000 जवळ पैसे दिले. 2,80,000 रुपीज म्हणतो रुपीज 2,80,000 रुपये इंडियन इंडियन रुपीज मध्ये त्यांना तिथे मी पे केले. पे केलं तर तेवढे तर माझ्याकडे नव्हते, तर त्यांनी मला लोन अप्रुव्हल दिलं होतं. ओके त्यांच्याकडनं 2 लाखाचं लोन दिलं होतं. बर तसेच मी 80,000 त्यांना देऊन मग घ्या. ओके या ओके गुड नंतर मग तुम्ही हप्त्यावरी ते पे करू शकता. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये आता आजकाल बऱ्याच वेळा मी बघतो की बरेच सारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील किंवा युट्यूबर असतील किंवा सांगत असतात की व्हाईट कलर जॉब याच्यामध्ये नाहीये. नाही, बरोबर. व्हाईट कलर जॉब याच्यामध्ये नाही, SSW मध्ये पण नाही. बरोबर राईट. Yes. सो आता जर ब्लू कलर जॉब असेल तर मला असं म्हणजे मगाशी बोलता बोलता पण तू सांगितलास, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्याच्यामध्ये फक्त मुलंच आहेत का मुली सुद्धा आहेत? नाही, यामध्ये मुली पण येतात. अरे वा, काय सांगतोस. बर Yes. ओके मुली पण येतात बर आणि त्यांचंही फील्ड चांगली आहे. त्यांनाही याच्यामध्ये चांगली हे मिळते, वागणूक मिळते. आणि सिक्युरिटीचं तर बघायचंच नाही, जपान म्हटल्यावर ते आहेच. राईट Yes. बरोबर. ओके ओके बर. मग आता जे तू TRTPच्या प्रोग्राम तू इकडे आलेला आहेस, हो. मगाशी तू बोललास त्याप्रमाणे 2 वर्ष तू इथं आला होतास बरोबर. हो. इथं तू काय प्रकारचं तुझं काम आहे? आणि इथे मी सध्या काम कन्स्ट्रक्शन साईटवर काम राहतं माझं. साईटवर गेल्यानंतर तिथे वेल्डिंग वगैरे करावं लागत असते साधी आपली, आणि गॅस वेल्डिंग पण आहे. ओके पुन्हा जी क्रेन्स आहे त्या क्रेन्सला सिग्नल द्यावं लागत असतात, ते पण क्रेन्सला पण हँडल करावं लागत असतं. ओके हे असं नॉर्मली वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण आता मला सांग की दररोज वेगवेगळी कामं असतात का एकच काम असतं जे तुला दररोज करायला लागतं? नाही, ते माझी ही फील्ड आहे. या फील्डमध्ये, या प्रोफाईलमध्ये माझं डेली वेगवेगळं काम राहतं. ओके असं नाही की कंपल्सरी तुम्हाला एकच काम करावं लागतं. ओके बर ठीक आहे. अदर फील्डमध्ये आता माझे फ्रेंड्स पण आलेले आहेत, हम्म. त्यांना मग कंटिन्युअसली एकच काम राहतं. ओके तर आम्हाला वेगवेगळं करावं ओके ओके. आणि मग ह्याची जी जॉब टायमिंग आहे ती फिक्स असती का कसं असतं? यामध्ये 8 तास जॉब टाइम फिक्स. जॉब टाइम फिक्स आहे. ओके. पण जास्त ओव्हर टाइम वगैरे असं काय नाहीये? हा ओव्हर टाइम आहे, ते तुमच्या कामावर डिपेंड करतं. व काम किती आहे, तुम्हाला जर का टार्गेट मिळालं एका दिवसामध्ये एवढं फायनल करायचं, तर मग तुम्ही ओव्हर टाइम करून तेवढं फायनल करू. ओके ओके. आता याच्या पुढचा फार महत्वाचा प्रश्न मी विचारतोय की जो इथं जो म्हणजे जनरली मी स्वतः जॅपनीज ट्रेडिशनल कंपनीमध्ये मी काम केलेलं आहे. सो मला जॅपनीज लोकांची मेंटॅलिटी किंवा या सगळ्या गोष्टीची कल्पना आहेच आहे. हो. बट तू पण आता हे 2 वर्ष TRTPच्या थ्रू प्रोग्राम थ्रू अशा ठिकाणी म्हणजे ब्लू कलरच्या ठिकाणी तू काम करतोयस, हो. तर इथं तुझा कसा एक्सपिरियन्स राहिला? तुम्हाला इथं ट्रीटमेंट चांगली दिली जाते का? हो, तशी आम्हाला इथं स्टार्टिंगला फार चांगली मिळाली. हम्म. वागणूकही चांगली मिळाली, ट्रीटमेंट हे चांगली मिळाली. ओके पुन्हा काइंडली तर आहेच, बरोबर. परंतु हे तेवढे रूडली पण आहेत. ओके जेवढेच बरं. चांगले आहे तेवढेच वाईट आहे. तेवढेच वाईट आहे. Yes, ओके yes. म्हणजे दोन्ही अनुभव तुम्हाला तुला दोन्ही आले. पण अनुभव आलेले. ओके. किंवा तुझ्या स्वतः बाबतीत किंवा तुझ्या मित्रांच्या बाबतीत असा कुठला एखादा वाईट अनुभव असेल तर एखादा तू सांगू शकशील का? हो, थोडक्यात म्हणजे व्ह्युअर्सना पण कळेल की एक्झॅक्टली कशा प्रकारे चांगला अनुभव पण मी तुला नक्कीच विचारणारच आहे. हो. सो पहिल्यांदा आपण वाईट अनुभव सुरुवात करू. हो, वाईट अनुभव असा झाला हम्म. किंवा तो माझा एक मित्र होता, तो काम करत होता, हम्म. तर त्याला लेवल करायची होती, बर तर तो त्याच्या परीनं करत होता. ओके म्हणजे जापनीज सांगतात त्या वेनं न करता ओके तो स्वतःच्या वेनं करत होता. बरोबर तर स्वतःच्या वेनं करत असताना जापनीजने बघितलं, ओके. तो आला डायरेक्टली त्याच्या अंगावर आला आणि त्याची गच्ची वगैरे पकडली. अरे इथपर्यंत झाला होता, परंतु मग त्याने तिथे हँडल केलं स्वतः. ओके. गेला तो पण त्याच्या अंगावर गेला की ओके. मी हे बरोबर करून राहिलो, माझ्या परीनं करून राहिलो. बरोबर अशी पण यांची प्रॉब्लेम आहे की आम्ही जसं सांगू तसंच करायचं. त्याचप्रमाणे तो Yes, चालावं लागेल. yes, जर का दुसऱ्या वेळेला चालतात तर यांना त्रास सहनच होत नाही. राईट. अशा पद्धतीने अशी कुठल्या गोष्टी झाल्या तर तुम्ही मग म्हणजे पोलीस कंप्लेंट म्हण किंवा हायर ऑथॉरिटीवर तक्रार तुम्ही करू शकता का? हो, करू शकतो बिलकुल. ओके आपलं जे ट्रेनिंग स्कूल आहे तिथे पण आपण तक्रार करू शकतो, ओके. ते पण आपली तक्रार घेतात. ओके आणि जर आपलं खूपच जास्त झालं तर डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही हेल्प मागू शकता. पोलीस ओके ते तुमची परिपूर्ण हेल्प करतात. प्रयत्न करू शकता तुम्ही. नक्कीच. थँक्यू सो मच. आणि आता मला सांग की हे तर झालं, तू चांगला एक्सपिरियन्स पण सांगितला, जसं मला सांगितलं की ट्रीटमेंट पण चांगली मिळालीच आहे तुम्हाला. हो. मला वाटते की तुम्ही जसं आपण मगाशी बोलत होतो ट्रेनमध्ये की बऱ्याच वेळा तुम्हाला असं ट्रिपला वगैरे म्हणजे तुमचं काम ज्या ठिकाणी असतं तिथं तुम्ही ट्रिपला वगैरे घेऊन जातात. हो. त्याच्याबद्दल थोडंसं एका वाक्यात एक एक्सपिरियन्स सांगते की एक चांगलं एक्झाम्पल. बाहेर अगर कामाला बाहेर ट्रिपला गेलं 1-2 दिवस मुक्कामी, तर ही फॅसिलिटी इथं फार चांगली आहे. कोणत्याही तुम्ही कन्स्ट्रक्शन ब्लू लेवल जॉब मध्ये जरी असले तरी तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवतील, ते ओ वाव. स्टे ठेवतील. ओके जेवढ्या दिवस तुमचं काम आहे तेवढ्या दिवस, पुन्हा जेवणही तुम्हाला देतील ते 1 टाइम. बरोबर. तिथे खूप चांगली फॅसिलिटी आहे. ओके ठीक आहे. आता मला सगळ्यात महत्वाचं जे लोकांना जाणून घ्यायचं आहे हो. ते मला वाटते की
काय काय पेमेंट मिळतं? आणि समजा जर टोकियो सारख्या शहरात तू राहतोय समजा, हो. तर टोकियो एक्झॅक्टली मला आकडा नको आहे, बिकॉज मला वाटतं की थोडं सांगण्याचं पण थोडंसं अवघड आहे आणि ऑब्व्हियसली ते कोणी सांगूच नाहीये. पण साधारण टोकियो सारख्या शहरामध्ये जी तुम्हाला आता सॅलरी मिळतीये त्याच्यावरती तुम्ही जास्त सेव्हिंग करू शकताय, इनफ आहे काय? ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? सॅलरी इथे जवळपास 2 लाख इंटर मिळून जाते इन हँड तुम्हाला. इन हँड. ओके. मग आता तो टाइम केला तर त्याच्यावरही थोडेसे जास्त मिळतील. आणि तुम्ही टोक्यात कसं राहताय किंवा काय त्यावरती ते डिपेंड करेल. बट मला वाटतं की या 2 लाखामध्ये जास्तीत जास्त सेव्हिंग तू करू शकत नसशील, इफ आय एम नॉट रॉंग. हो, जास्तीत जास्त होत नाही जास्त कारण saving होत महागाई असेल. पण तेवढीच बरोबर बरोबर. राईट. ओके. आता त्याच्यात पुढचा थोडासा अवघड प्रश्न मी विचारतोय की जो तू डिसिजन घेतलायस की TITPच्या थ्रू तू इकडे तू आलेला आहेस, तर त्या डिसिजन बद्दल तुझा आजच्या मला वाटतं 2 वर्ष तू काम करतोय, सर काय तुझं मत आहे की तो डिसिजन बरोबर होता, चुकीचा होता? तुला वाटलं की आता डिग्री करायला पाहिजे होती? काय नक्की त्याबद्दल तुझ्या भावना आहेत? असं वाटतंय की ज्या वेळेस मी हे डिसिजन घेतलं की मला TITP मध्ये जॉब कोणताही असो फक्त जपानला जायचं, तर मी हे डिसिजन माझं सर्वात चांगलं डिसिजन इथे येण्याचं. कारण की इथली लाईफस्टाईल आणि इथलं जे राहणीमान आहे सर्व, पैसे वगैरे फायनान्शियल कंडिशन पण बेस्ट होती, तुमची लाईफस्टाईल पण इथे बेस्ट होती. ओके. नक्कीच. आणि मग आता ज्या आता मला वाटते बरेच जण व्हिडिओ बघून ज्यांना वाटेल की बाबा TITP मध्ये मला पण जायचं आहे किंवा काय, तर त्यांना तू काय गाईड करशील? माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी तर एवढंच सांगू शकेल, जर तुम्हाला तुमच्या एज्युकेशन नुसार इंडियामध्ये जॉब्स वगैरे नसेल किंवा तुम्हाला दुसऱ्या मार्गाने दुसऱ्या वेने काहीतरी वेगळं करून तुम्हाला तुमची फायनान्शियल कंडिशन, इकॉनॉमिक कंडिशन बेस्ट करायची असेल, पैसा कमवायचा असेल, तर तुम्ही या मार्गाने इथं येऊ शकता. नक्कीच. आणि थोडंच तुम्हाला मला वाटते स्टार्टिंगला तुला सुद्धा प्रॉब्लेम्स आले असतील, मला सुद्धा आले. जर स्टार्टिंगला तुम्ही जर प्रॉब्लेम फेस करायची तुमच्या अंगात जर क्षमता असेल, तर नक्कीच मला वाटते येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये तुमची लाईफ खूप चांगली बनून जाईल. ह्याचं तू पण एक्सपिरियन्स घेतला असशील आणि नक्कीच घेतला असशील. ओके. आता मला सांग की हे TITP आणि दुसरं आहे जे SSW, तर त्याला आपण कन्वर्ट करू शकतो का? हो, कन्वर्ट करू शकतो. ओके. बिलकुल. तुम्ही TITP मध्ये जरी आले, तुम्हाला तुमचा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट जरी असला, तरी तुम्ही तुमची जॅपनीज लँग्वेज इन्क्रीज करून N4 N3 देऊन स्वतः तुम्ही कंपनी शोधून अप्लाय करून तुम्ही त्या कंपनीमध्ये शिफ्ट होऊ शकता स्वतः. ओके. SSW मध्ये शिफ्ट होऊ शकता. माझा एक फ्रेंड आहे दिल्लीचा शिकून, तोही शिफ्ट झालेला आहे. तो आला होता इथे TITP मध्ये. 6 महिने काम केलं कंपनी. नंतर ना त्याने N3 काढली. स्वतः अप्लाय केलं, सध्या नर्सिंग केअर मध्ये राहील. ओके. आणि मग ह्याला जे तू म्हणतेस की SSW मध्ये मला वाटतं ज्या पद्धतीने मी ऐकले किंवा मला जेवढं नॉलेज आहे, तुझं जी सॅलरी असते ती सुद्धा तुमच्या TITP पेक्षा जास्त असते, बरोबर? ती किती जास्त असते किंवा काय असतं? समजा अंदाजे तुम्हाला जर का TITP मध्ये 1.5 लाख येणार, तर तुम्हाला SSW मध्ये 2 लाख प्लस 2 लाख म्हणजे 50-60 हजार यांची इन्क्रीजमेंट आपण इन्क्रीमेंट बघू शकतो. ओके. बट ते पण तुमच्या एक्सपिरियन्स नुसार मग वाढत जाते. ओके. नक्कीच. आणि तू जे तू कोर्स सांगितलास मला, त्यामुळे तुला जॅपनीज लँग्वेज पण तुम्हाला शिकवतात का फक्त तुम्हाला जे तुम्ही जपानमध्ये काम करणार त्याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं? नाही, याच्यामध्ये आपल्याला कामाचं रिलेटिव्ह पण गाईड केलं जातं, पुन्हा इथलच्या कल्चर रिलेटिव्ह पण गाईड केलं जातं, आणि तुम्हाला इथं जॅपनीज पण तुमची लेवल अप केली जाते. ओके. थँक्यू सो मच आकाश, तू आज यामध्ये माहिती सांगितलं. बाकी लास्ट एक काय संदेश देशील? संदेश तर हाच आहे की जपान जर आणि मेन सगळ्यात जपान कसा वाटला तुला, आणि तुझा व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन? हा लास्ट क्वेश्चन. फ्युचर प्लॅन तर मी भरपूर काही विचार केलेला आहे. ते तर अजून एक्सपॅन्ड काही करणार नाही. परंतु जपान हा खूप छान देश आहे, ब्युटिफुल कंट्री आहे, काइंडली पर्सन आहे तिथं खूप, आणि इथलचं लाईफस्टाईल खूप चांगली आहे. मला तर खूप आवडलंय इथला. ओके. असं वाटतंय की इंडियाला कधी जाऊन इंडियाला गेलं बी तर रिटर्न इकडे राहायला, कमायला आपण जॉब साठी पण इकडेच यावं. नक्की. मला एक गोष्ट मी सांगू शकतो, म्हणजे जी फॅमिली आहे त्यांना पण मी सांगू शकेन की ब्लू कॉलर जॉबला जेवढं इंडियामध्ये मला वाटते जी वर्तणूक दिली जाते, तेवढी जपानमध्ये वर्तणूक तशी दिली जात नाही. जपानमध्ये ब्लू कॉलर आणि व्हाईट कॉलर ऑलमोस्ट सिमिलर समजलं जातं. आता आजकाल म्हणजे त्या व्यक्तीवर डिपेंड करतं की तुला वाईट अनुभव, चांगले अनुभव. बट आपल्यामध्ये जसं वेल्डिंग कामं किंवा अशा म्हणजे ऍक्च्युअली ट्रक ड्रायव्ह करणं किंवा कामं आपण लो क्वालिटी समजलं जातो किंवा लो लेवल समजलं जातो, तसं आपण जपानमध्ये तसं तुला दिसणार नाही असं मला वाटतंय. तुला काय एक्सप्रेस याच्याबद्दल? बिलकुल. इथे तुम्हाला असं दिसणार नाही की तुमचं काम हे आहे, तुम्ही खाली आहे, तुम्ही ऑफिस जॉबला आहे तर तुम्ही सर्वात वरती आहे. इथं तुम्हाला
ऑफिस जॉबचं आणि या कामाचं सेमच. येस, इव्हन सॅलरी पण सेम असते. आणि मी ज्या कंपनीत काम करत होतो तो इव्हन म्हणजे बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यातले मॅनेजर सुद्धा टॉयलेट वगैरे क्लीन करतात हे बऱ्याच वेळा सांगितलं. येस, त्यामुळे ही महत्वाची गोष्ट मला वाटते जास्त तुला पण वाटत असेल. सो तुला पण म्हणजे जपान म्हणजे त्यामुळे चांगली वाटत असेल. आमचा स्वतः आमच्यासोबत काम करतो. राईट. आम्ही जे काम करतोय तेच, ते पाणी असो पाऊस असो कसंही असो आमच्यासोबत इथून काम करतो. ओके, थँक्यू सो मच अगेन. चालेल, थँक्यू. ओके, बाय. बऱ्याच दिवसानंतर युट्यूबचा मोठा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमचे काही जर प्रश्न असतील TITP बद्दल, SSW बद्दल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर मग मंडळी, मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये एका अशाच वेगळ्या ठिकाणी आणि एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत आपलं नेहमीच सायोनारा, बाय बाय.